संगमनेर शहरात दोन समाजातील तरुण आणि तरुणीच्या प्रेम प्रकरणातून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे विविध चर्चांना उधाण आले। मात्र या प्रकरणाची सखोल माहिती घेतल्यानंतर व्हिडिओखाली लिहिण्यात आलेला मजकूर व कमेंट्स दिशाभूल करणाऱ्या असल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ प्रत्यक्ष घटनेचा असला तरी त्याला जोडून व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर काही विपरीत व भडक कमेंट्स लिहून तो व्हायरल करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। या संदर्भात समाज माध्यम प्रतिनिधींनी केलेल्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित प्रकरणातील 22 वर्षीय तरुणीला न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचले होते। यावेळी पोलिसांच्या संरक्षणात तरुणीला बाहेर घेऊन जात असताना तिचा भाऊ व काही समाज बांधवांनी संतापाच्या भरात तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। दरम्यान तरुणीचे संरक्षण करण्यासाठी पोलीस निरीक्षक समीर बारवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावाला पांगवण्यासाठी पुढाकार घेतला। यावेळी जमावाला रोखताना धक्काबुक्की झाल्याचाही व्हिडिओमध्ये दिसतंय। मात्र संपूर्ण व्हिडिओमध्ये पोलिसांकडून कोणत्याही महिलेला हात लावल्याचं दिसून येत नाहीये। उलट तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही पुरुष नातेवाईकांचा पोलिसांनी मागे हटवताना धक्काबुक्की झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओला दिलेले चुकीचे कॅप्शन आणि कमेंट समाजात गैरसमज निर्माण करणारे असल्याचं समोर आलंय। दरम्यान या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।